ही एक मिक्स भाजी आहे, पण ही ईशान्य भारतात खातात. बेसिकली ही आसामी भाजी आहे. ह्याची स्पेशालिटी आहे की पूर्ण भाजी ह्याच्यामध्ये आणि मसाला कमी, हळद नसलेली भाजी. ओके, ही एक त्याची स्पेशालिटी आहे. आता त्यासाठी काय काय वापरायचं सांगता का जरा? वांग, लाल भोपळा, दुधी भोपळा आणि टोमॅटो या झाल्या भाज्या. आणि फोडणीमध्ये तेल, जिरं, मोहरी, हिंग, बडीशोप, ओवा आणि कलोंजी म्हणजे हे आहे कांद्याचं बी. ही याची फोडणी. आणि मसाल्यामध्ये फक्त चिरलेला लसूण आणि चिली फ्लेक्स किंवा लाल मिरचीची भरडलेली लाल मिरची, मीठ, डेकोरेशन साठी कोथिंबीर, बस. आणि हे काय? हिंग. ओके, साहित्य म्हणजे आपल्या ताब्यातलं आहे, फक्त कलंजीच फक्त काय शोधायला लागलं तर बाकी सगळं घरात असतं. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. काय करायचं पहिल्यांदा आपण? या सगळ्या भाज्या आपल्याला थोड्या हलक्या वाफवून घ्यायच्यात. ओके, या थोडं म्हणजे शिजवूनच घ्यायचे थोडेसे. हो हो, पण त्याच्या फोडी दिसल्या पाहिजेत. आणि शिजवताना त्याच्यात थोडंसं मीठ घालायचं. मीठ घातल्यानं जरा पटकन शिजतं ना. सगळं मीठ सगळीकडे व्यवस्थित लागतं बेसिकली. आणि आपण आता झाकण ठेवायचं. आता हे साधारण किती वेळ लागेल आपल्याला? तरी 2-4 5-7 मिनिटं तरी कमीत कमी लागते. ठीक आहे. मग आता तेवढ्यात मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतो, ते असे आहेत. एक तर ह्या व्यवसायात लेडीज फार कमी आहेत, बरोबर की नाही? तुम्ही आता मला वाटतं 18 वर्ष ना? हो, 18 वर्ष तुम्ही या व्यवसायात. ठीक आहे, आता हे झालेलं दिसतंय, आता काय करायचं मला सांगा. ओके, आपल्याला हे आता गाळून घ्यायचंय ना? हो. हे बंद करून मी गॅस? हो. ओके. अप्रतिम वाफ आलेली आहे. मी धरू का ते? दे इकडे, दे. डायरेक्ट घालू असं? हो. ओके, आता ह्याचं काय करायचं आहे? हे घालू परत त्याच्यात? ह्याच्यातलं अर्ध पाणी आपल्याला लागणार ना? हो. ओके, आता काय, व्हॉट नेक्स्ट? तुम्ही तिकडे तेल तापत ठेवले, त्याचं काय? ह्याची आपल्याला फोडणी करायची आहे. पण पहिल्यांदी आपल्याला ह्याच्यात हा जो लसूण आहे आणि ही वाटलेली लाल मिरची म्हणजे सुक्की, हे आपल्याला हलक्या हाताने हलवून घ्यायचं. हे आपल्या फोडी तशाच दिसायला पाहिजे. हो हो. फोड जर तुमची मऊ झाली किंवा दिसली नाही तर त्या भाजीचा पूर्ण लगदा तयार होईल. आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे. मोहरी, जिरं, कलोंजी, हो सगळं 1-1 चमचा, बडीशोप भाजलेली, ओवा आणि हिंग, बस. छान वास आला. ही फोडणी आपल्याला ह्या भाजीवर घालायची आणि हलवायचं. आणि हे पाणी कधी घालायचं? हो, आता घालायचं 1 चमचा, थोडंसं किंचित ओलसरपणा, बस. आणि 1-2 मिनिटं भाजी आपल्याला फक्त. आणि हे कशावर खाता येतं? ही गरम फुलका. गरम फुलका, येस. ही झाली का तयार? भाजी आपली तयार झाली. ओके, येस. आता त्याच्यावर काही कोथिंबीर वगैरे? हो, कोथिंबीरीचं थोडंसं डेकोरेशन, म्हणजे हे दिसताना पण एकदम सगळे कलरफुल दिसते. त्याच्यामध्ये सगळे रंग आले. सगळे रंग आले. काय कलरफुल दिसायला पाहिजे, म्हणजे खायला बरं वाटतं, हो की नाही? तुम्ही सुद्धा लिहिताना वेगवेगळी पेनं वापरू नका, एकच वापरा. कलरफुल भाजी पाहिजे, लिहिणं नाही. तुम्ही एकाच पेनाने लिहा, ब्लॅक, रेड किंवा ब्ल्यू लिहून घ्या. साहित्य आणि कृती. संतवा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वांगी, लाल भोपळ्याचे तुकडे, टोमॅटो, दुधी भोपळ्याचे तुकडे, कलौंजी, हिंग, बडीशेप, ओवा, लसूण,
चिली फ्लेक्स, मीठ आणि कोथिंबीर. कृती: वांगी, लाल भोपळा, दुधी भोपळा आणि टोमॅटोचे तुकडे मीठ घालून वाफवून घ्यावेत. वाफवलेल्या भाज्यांचे तुकडे घेऊन त्यामध्ये लसूण आणि लाल सुक्या मिरच्या घालून मिश्रण परतून घ्यावं. तेलामध्ये मोहरी, कलौंजी, जिरं, बडीशेप, ओवा आणि हिंग घालून फोडणी तयार करावी. ही फोडणी भाजीवर घालून त्यामध्ये पाणी घालून एक उकळी काढावी. वरून कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.